ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु समर्थ हंबीर बाबा, सर्व संत मंडळींनी ध्यानरूपी मौन नमस्कार केलेला आहे। तेव्हा 10 मिनिटं ध्यानरूपी मौन नमस्कार करावं। सर्वांनी 10 मिनिटं झाल्यानंतर सांगा। झालेले आहेत। राजाभावामध्ये प्रार्थना करून होतील, आपण पाठीमाग म्हणायची।
माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु समर्थ अंबीर बाबा, सर्व संतांनी कलियुगामध्ये जन्म घेतला आणि तुम्हाला सर्वांना थोरांना माता भगिनींना सर्वांना ध्यान करण्याचं सामर्थ्य प्रगट केलेलं आहे. म्हणून आज पौर्णिमेच्या निमित्ताने अध्याय 9 ओवी पहिली, तरी अवधान एक दे दीजिए, मग सर्व सुखाशी पात्र होते. हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. माऊलींनी उघड प्रतिज्ञा केलेली काय? तरी अवधान एक लेख दीजिए, फक्त एक लक्ष द्या. काय पुन्हा एक लक्ष? तरी अवधान एक लेख दीजिए, एक लक्ष द्या, मग सर्व सुखाला पात्र व्हाल. एवढा फायदा भगवंताचं नामस्मरण केलं तर तुम्हाला सर्वांना मिळत जाणार आहे. तेव्हा सर्वांनी तरी अवधान एक ले दीजिए, एक लक्ष द्या. एक लक्ष देण्यामध्ये खरी मजा आहे, पण आपण एक लक्ष काय देत नाही. आपलं मन बाहेर पडतं, भरकटतं, कुणीकडे जातं, कोणत्या विषयात जाऊन रममान होतं तपास लागत नाही. पण आपलं नामस्मरण बाजूला राहतं आणि मन बाहेर पडतं. म्हणून बाबा फक्त एक लक्ष देण्यासाठी एकच नामावर हात स्वाद घेताना सो नामाचा ध्वनी तयार करणं, एवढंच आपल्या अंतःकरणामध्ये एक लक्ष द्या. एक लक्ष देण्यामध्ये खरा परमार्थ, खऱ्या सुखाचा अर्थ आणि सर्व सुखाला पात्र होण्याची पात्रता आपल्याकडे येऊन पोहोचते. म्हणून बाबांनो, तरी अवधान एक लेख, एक लक्ष. नामावर एक लक्ष दिलं की मन नामाकडे यायला सुरुवात होते. मन नामाकडे येणार आहे. मन कुणीकडे पडू द्या, पण श्वासावर लक्ष द्या. इतकं बारीक लक्ष द्या. दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास घेतल्यानंतर एक लक्ष तयार. एक मनाचा भाव नामाकडे येऊन पोहोचले. मन नामरूप होईल. मन एक तरी अवधान एक लेख मन नामरूप झालं. एक लक्ष देण्यामध्ये खरा आनंद मिळतो. तो खरा आनंद एक लक्ष देण्यामध्ये आहे. एक लक्ष वाढत जातं, मन नामाकडे येत राहतं आणि एकाग्रता तयार होती. तरी अवधान एक लेख. एक लक्ष देण्यामध्ये खरा अवधान तुम्हाला सर्वांना सारखं देऊन टाकलेलं आहे. इथं बदल केलेला नाही. हा मोठा आहे, हा बारीक आहे, हा गरीब आहे, श्रीमंत आहे, पण इथे आहे सगळ्याचे अधिकार. सर्वांना सारखा अधिकार दिलेला आहे. सारखा. टाइम नाही, वेळ नाही, काय नाही, काळ नाही, कधीही नामस्मरण करा. नामस्मरण करण्यामध्ये स्वार्थ बंद आहे का? कधी कुणाचा स्वार्थ बंद होतो?
कुणाचाही श्वास बंद होत नाही तरी अवधान एक वेदचे मन नामरूप झालं, एकाग्रता तयार झाली, मनाचा भाव दीर्घ श्वासामध्ये रमला गेला, नामामध्ये रमला गेला, नामरूप झालं की एकाग्रता तयार होते. एक लक्ष कुठपर्यंत शेवटपर्यंत भगवंत स्वरूप होईस तोपर्यंत एक लक्ष द्यायला टाइम नाही, वेळ नाही, कधी द्या, तुम्हाला सवड असेल त्या वेळेला द्या. म्हणजे एक लक्ष देण्यामध्ये खरा जो आनंद आहे तो आनंद आपल्याकडे निर्माण होतो. आनंदाच्या डोही आनंदाचा कण, आनंदाच्या डोहामध्ये पुढे म्हणतो, आनंद तयार होतो. एक लक्ष दिल्यावर आनंद तयार होतो, एकाग्रता तयार होतो. एकाग्रता तयार झाली, एक लक्ष तयार झालं, मन नामरूप झालं, तरीही एक लक्ष देण्याचं कार्य सुटत नाही. शेवटपर्यंत एक लक्ष द्यायचं. एक लक्ष देण्यामध्ये खरा आनंद आपल्या अंतःकरणात तयार होतो. म्हणून एक लक्ष हे लाख मोलाचं आहे. हे लाख मोल, त्याचं मोल करता येणार नाही एवढं त्या एक लक्षाची पावर आहे. एक आता मन नामरूप झालं, एकाग्रता तयार झाली, कुंभक आपोआप होतो. कुंभक तयार झाला की ओम ध्वनी आपोआप होतो. एक लक्ष काय, एक लक्ष सोडायचं नाही. एक लक्ष कुंभक तयार झाला, ओमचा ध्वनी तयार झाला, आधी माय शक्तीला दाखवतो. एक लक्ष द्यायचं. आधी माया शक्तीला दाब बसला की ती त्या ठिकाणी पोटामध्ये तिला दाब बसला की ती आपलं मुख उघडते. एक लक्ष काय, एक लक्ष सोडायचं नाही. एक लक्ष सोडू नाही. त्याची तीव्रता वाढत गेली पाहिजे. एक लक्ष त्याची तीव्रता वाढत गेली की मुख उघडलं, शेपूट मोकळं होतं, मुखामध्ये ओम ध्वनी जाऊन पोहोचलो. मुखामध्ये जाऊन पोहोचला की वेळे सुटायला तयार होते. एक लक्ष काय, एक लक्ष पुढे सोडायचं नाही. एक लक्ष देण्यामध्ये खरा आनंद आहे. आनंद वाढत जातो, सुगंध तयार होतो आणि नाद ब्रह्म तयार होतो. सगळ्यांनाच होईल असं काय अर्थ नाही. सहज एक लक्ष तयार, एक लक्ष तयार झाल्यानंतर मन मोकळं, मन नामामध्ये नामरूप होतं आणि एक लक्ष आणि ते ओंकाराच्या ध्वनीमध्ये लय पावतं. मन ओंकारमय झालं की ती कुंडली आपले येडे सोडायला सुरुवात करते. एक लक्ष कुठपर्यंत आहे, कुंडली शक्ती जागे होईल तोपर्यंत एक लक्ष आहे. एक लक्ष काय सुटत नाही. एक लक्ष देण्यामध्ये खरा आनंद काय सांगू. आता संतांचे उपकार मद निरंतर जागवती. एक लक्ष मद निरंतर जागत होता. हा खरा आनंद.
तयार होतो. मग सगळे कुंडली शक्ती जागे होते आणि मग ती माकड हाडाकडे वळते, खाली मुख करते. एक लक्ष सुटत नाही, एक लक्ष सुटत नाही, एक लक्ष तयार होतं. आणि मग ती चलायमान झाली की आधार चक्रापासून ती सरळ भुसभुशी स्थानापर्यंत उभी राहते. आणि मग जीवाला कुंडलीच्या दिल्यानं एक लक्ष कुंडलीच्या दिल्याने चढायला सुरुवात करतो. एक लक्ष किती पावरचं आहे ते शेवटपर्यंत फार भगवंत स्वरूपात जायचं. एकच लक्ष द्यायचं, दुसरं लक्ष द्यायचं नाही. एक लक्ष किती पावरचं आहे, ती पावर आपल्या सगळ्याकडे आहे, ती पावर सगळ्याकडे आहे, पण लक्ष देत नाही. एक लक्ष देत नाही, एक लक्ष द्या. मग आधार चक्रावर गणपती दर्शन देतो. गणपती दर्शन देतो. एक लक्ष गणपतीने दर्शन दिलं. एक लाख फुलाचा एक तास तयार होतो. एक लक्ष गणपती दर्शन देतो. एक लक्ष, एक तास, एक लक्ष सुटत नाही. एक लक्ष लाख फुलाचा आहे, त्याचं मोठ करता येत नाही. मग गणपतीच्या पुढे निघाला की स्वाधिष्ठान चक्रावर ब्रह्मदेवाचं दर्शन. एक लक्ष, एक तास, एक लक्ष. एका तासामध्ये आपण एक चक्र ओलांडू शकतो. एक लक्ष त्याची पावर तयार होते. एक लक्षाची पावर तयार होते. किती पावर आहे? एक लक्षाची पावर एक लक्ष. आधी शक्तीचं स्वरूप प्रगट करायचं. पुढं स्वाधिष्ठान चक्रावर ब्रह्मदेव दर्शन देतो. एक लक्ष. एक तास संपला की मणिपूर चक्रावर विष्णू म्हणा, कृष्ण परमात्मा म्हणा, पांडुरंग म्हणा, विठ्ठल म्हणा. एक लक्ष. किती? एक लक्ष. दम काढायची ताकद. एक लक्ष चालतं लगेच चालला पुढं. एक तास, एक चक्र, एक तास, एक लक्ष तयार होतं. पुढं चालला, पुढं गेला. एक तासानंतर एक लक्ष झाल्यानंतर हृदय चक्रावर येतो. हृदय चक्रावर शंकर. एक लक्ष. किती? एक लक्ष. हृदय चक्रावर एक लक्ष. शंकराचं किती वेळ लागतो? एक तास. एक चक्र ओलांडायला एक तास जास्त लागत नाही. म्हणून एक लक्ष. पुढे गेला कंठचक्रात. त्या कंठचक्रावर शिवाचं दर्शन होतं.
जीवाचं दर्शन एक लक्ष, सुटलं का एक लक्ष नाही, एक लक्ष, काही करा एक लक्ष द्या, फक्त एक लक्ष. किती वेळा द्यायला पहा, द्या, ये द्या, एक लक्ष. हा एक लक्षाची पावर कंठचक्रावर आदिमाया शक्ती अष्टसिद्धी प्राप्त होतात, नमस्कार करतात. एक लक्ष, किती? एक लक्ष. 33 कोटी देव चामुंडा, अष्टकोटी भैरव, एक लक्ष. किती? एक लक्ष. एक लक्ष देण्यामुळे आपल्या जीवाच्या ठिकाणी सगळ्या देवदेवता शरण येतात. एक लक्ष, एक लक्ष, एक लक्ष, एक लक्ष, एक लक्ष द्या. देताय एक लक्ष, देताय कोण एक लक्ष, देताय कोणी एक लक्ष नाही देत, कुणी द्यायला तयार नाही. काय एक लक्ष द्यायला किती वेळ लागतो? किती वेळ? एक क्षण, एक क्षण, एक क्षण, एक सेकंद, एक सेकंद तयार झाला, एक लक्ष, एक लक्ष तयार झाला. कंठचक्रावर जीवाची सगळी दादागिरी तयार होते. मग तो काय करत सांगता येत नाही. भविष्य सांगत, कोणाच्या डोक्यावर हात ठेवील, कोणाला काय करील, याला काय सांगता येत नाही. एक लक्ष, एक लक्ष, खाली एक लक्ष. आहे का तयार? नाही तयार. एक लक्ष द्यायचं, एक लक्ष. आत्ता तयार व्हा, आत्ता तयार व्हा, लक्ष द्या. एक लक्ष तयार द्या, एक लक्ष तयार व्हा. असा आनंद मिळणार नाही. आनंद दिला जातोय, घेणाऱ्याचे हात रिकामे आहे, त्याचं मन रिकाम आहे, ते बाहेर पडत आहे. त्यामुळे एक लक्ष देत नाही कोणी. हा एक लक्ष, एक लक्ष देण्यामध्ये मजाची मजा आहे, मजाची मजा आहे. एक लक्ष, लक्ष द्या. मग द्विदल चक्र आहे आपलं. मुंगी नेत्र तुटले 10वे द्वार, त्या 10वे द्वारामध्ये मुंगीच्या नेत्रा एवढं 10वे द्वार, त्याच्यापेक्षा लहान होऊन त्या मुंगी नेत्र तुटले 10वे द्वारातून सहस्रदळ कमळात जातो. एक लक्ष. किती दिलं? एक लक्ष दिलं. खाली एक लक्ष, एक लक्ष दिल्यावर केवढी पॉवर. एक लक्ष. आनंद, आनंदाच्या डोही आनंद, सगळा आनंद, सुगंध. काय? नाद ब्रह्म, दशनाद तयार होती. काय होणार नाही, असं काय राहणार नाही. पण एक लक्ष, एक लक्ष तयार होईल तर एक लक्ष, एक लक्षासाठी तयार व्हा. एक लक्ष, एक लक्ष. सहस्रदल कमलात गेलो, सहस्रदल कमलात गेलो, सहस्रदल कमलात गेलो. एक लक्ष. आत्मरूप गणेशो केली या स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो तेच श्री चरण, श्री गुरूंचे सद्गुरूंचं चरण वंदन करा. एक लक्ष. आत्मरूप गणेशाच्या चरणामध्ये एक लक्ष.
घ्या, एक लक्ष घ्या, लक्ष देतोय घ्या, कोण घ्यायला तयार नाही, मन रिकामा आहे, सगळ्यांची मन रिकामी आहे. एक लक्ष, एक लक्ष, एक खाली एक लक्ष घ्या, एक लक्ष. आता घ्या तुम्ही एक लक्ष, सहस्रदल एक लक्ष, ओंकाराचं ध्यान, एक लक्ष, ओंकाराचं ध्यान. पुढे आता सप्तचक्र ओलांडायला सुरुवात झाली. एक लक्ष, एक लक्ष, एक तास, एक चक्र, एक तास ब्रह्मांडात, एक तास, एक चक्र, श्रीहाट, गोलहाट, आउटपीठ अशी 7 चक्र, 7 चक्र, 7 तास, 7 तास. एक लक्ष, एक लक्ष, एक लक्ष. काय सांगू तुम्हाला, एक लक्ष उभारून आलो. देणारा देतो एक हाताने, देणाराचे हात अनेक आहे, एक लक्ष. देणाराचे हात अनेक आहे, घेणाराचे हात 2च आहे, एक लक्ष. घेता येईना, रिकाम पडलं, भांड रिकाम पडलं, एक लक्ष. झालो, देवाकडे गेलो, एक लक्ष, एक लक्ष. 7 चक्र ओलांडले, उन्मुळीच्या सुखात पांडुरंग भेटी, एक लक्ष. उन्मुळीच्या सुखात पांडुरंग भेटी, एक लक्ष, एक लक्ष. शेवटपर्यंत एक लक्ष, एक लक्ष देण्यामध्ये खरा सुखाचा आनंद तयार झाला. म्हणून नामदेवाने 24 तासात एक लक्ष दिलं, तर 24 तास एक लक्ष करत 24 तास एक लक्ष किती दिलं, एकच लक्ष. नामदेव देवरूप झाला, एक लक्ष. मग स्वतः तो चपातीची चवड घेऊन हातात तुपाची वाटी घेऊन चालला असताना देव कुत्र्याच्या रूपाने आले आणि चपातीची चवड उचलली. एक लक्ष देवाचा, एक लक्ष देवा थांब. देवाला थांबायला जाऊ का, म्हणजे चपाती कोरडी खाल तर तोत्रे बसतील. मग तुम्ही एक चपातीला चूप लावल्यानंतर खा. मग देव ओळखला, नामदेवाने देव ओळखला. एक लक्ष काय आहे, एक लक्ष. किती आनंद आहे पहा. घ्या आनंद, घ्या सुगंध, घ्याता घेता येईल. हात रिकामे आहे, एक लक्ष नाही, एक लक्ष द्या. एक लक्ष देण्यामध्ये आनंदाचा सुखात तयार होतो आणि पुन्हा असा आनंद येणार नाही, असा आनंद तयार होणार नाही. असा आनंद या दाता देणारा अनंत हाताने देतो. घेता घेशील किती दोपराने, एक लक्ष, एक लक्ष द्या. किती कराने, 2 कराने किती घेशील, एक लक्ष द्या. कितीही घेता येईल, 2 करानं पाहिजे तेवढं घेता येईल, एक लक्ष. किती, एक लक्ष. असा आनंद पुढे आहे का, कोणाही जगात मिळणार नाही. आनंदाचा आनंद किती मोलाचा आहे हे तपासून पहा. हा आनंदाचा क्षण म्हणजे अर्धा तासाचं
प्रवचन 1,00,000 किती 1,00,000 आता काय सांगू आता तुम्हाला संतांचे उपकार 1,00,000 देतात 1,00,000 घ्यायला घ्या संतांकडून 1,00,000 घ्या आणि एकाच दिवसात ब्रह्मस्वरूप व्हा देवरूप व्हा देव पावयाची गेलो तेथे देवची होणी केलो 1,00,000 देवरूप व्हायला लागते किती वेळ लागतो 1,00,000 एवढा वेळ देवाकडे जायला लागतो किती वेळ लागला 8 तास 1,00,000 8 तासाचा 1,00,000 मध्ये किती लक्ष तयार झाली 1,00,000 तयार झाला आनंद तयार झाला आता काय करू कळेना काय सांगू आता संतांची मात संत हे किती उपकार करून गेले ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज एकनाथ महाराज गौरबा काका नरहरी सोनार नामदेव महाराज सगळे संत उपकार करून गेले हंबीर बाबांनी तर 1,00,000 द्यायचा अधिकार ध्यान स्वरूपामध्ये प्रगट केला 1,00,000 ध्यान करा ध्यान करण्यासाठी आपला जन्म आहे मनुष्य जन्म ध्यानासाठी आहे ह्या रिकाम्या हाताने जाऊ नका 1,00,000 घेऊन जा आणि आनंदाचे आनंद लुटा 1,00,000 तयार होईल तर आनंद तयार होईल आनंदाला वेळ नाही वारावारा नाही काही नाही 1,00,000 हे सगळं 1,00,000 काय कर 1,00,000 सुटेल काही कळेना 1,00,000 काय करू काय करू छोडो का छोडो का सद्गुरु समर्थ